तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये। नरेश मस्केने एका वृत्तवाहिनीला खास मुलाखत दिलेली आहे। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नवी मुंबई शहरामध्ये आमच्या 20 जागा येणार नव्हत्या, 42 जागा आल्या। नाईक म्हणत होते आमच्या 10 किंवा 20 पण जागा येणार नाही, पण 20 जागा आलेल्या आहेत। त्यामुळे आमचा पक्ष मोठा झालेला आहे। ऐरोलीत सुद्धा गणेश नाईकांच्या मतदारसंघात सर्वाधिक संख्याबळ आमचं आहे, असा दावा नरेश मस्केकडून केलेला आहे। आणि ऑलरेडी ऐरोली मतदारसंघामध्ये शिंदेचे शिवसेने नगरसेवक सुद्धा जास्ती आहे। मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी बोलत असताना, चर्चा करत असताना, मुलाखत देत असताना नरेश मस्केंनी म्हटलेलं आहे की आमच्या चुका काही झालेल्या आहेत, त्यामुळे या सगळं प्रश्न निर्माण झाले। एकाच घरामध्ये 4-4 तिकीटं दिली गेली आणि त्याचं आत्मपरीक्षण आता त्यांनी केलेलं दिसून येत आहे। त्यामुळे आमच्या काही चुका झालेल्या आहेत, त्यामुळे चुकांमुळे आम्ही सुधारू शकतो, अशी भूमिका जी आहे नरेश मस्केंची व्यक्त केलेली दिसून येत आहे। त्यामुळे ज्या आमच्या चुका झालेल्या आहे, एकाच घरामध्ये तिकीटं, काही संघटना पातळीवर किंवा काहींना गरज नसताना तिकीटं दिली गेली, त्यामुळे हा सगळा फटका पक्षामध्ये बसला गेला। त्यामुळे नरेश मस्के नेमकी काय म्हटलेलं आहे तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यांनी म्हटलेलं आहे की जे एका घरामध्ये अनेक तिकीटे गेली, त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसला। याच त्यांच्या विधानामुळे आता पक्ष तरी आत्मपरीक्षण करणार का, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद। बाजूच्या नवी मुंबईचं तुम्हाला उदाहरण देईल की 10 जागा पण आमच्या येणार नाहीत, अशा पद्धतीने आमच्यावर टीका होत होती आणि लोकांनी गृहीत धरलं नव्हतं की या नवी मुंबई महानगरपालिकेवर आज 42 जागा, सत्तेतल्या एकूण सहभागापैकी 40% जागा आज शिवसेनेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या आहेत। आणि थोड्याफार जे 15-16 जागा आहेत ना, आम्ही अगदी सत्तेच्या जवळपास होतो, त्या जागा काही विरोधकांमुळे आमच्या गेल्या नाहीत, त्या आमच्या काही चुका झालेल्या आहेत। तिकीट वाटपामधल्या आमच्या काही चुका आहेत। एकाच घरातल्याला 3-3 तिकीटं देणं, 4-4 तिकीटं देणं, त्यामुळे आमच्या त्या जागा गेलेल्या आहेत। नाही तर जवळजवळ नवी मुंबईतली सत्ता आम्ही घेतली होती। याच्या मागचं कारण काय? तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।